भोसरीमधल्या पुण्याजवळच्या MIDC जमीन घोटाळ्याप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आज झोटिंग समितीसमोर दुसऱ्यांदा हजर झाले। यावेळेस खडसेंनी जमीन खरेदी व्यवहाराबद्दल आपल्याला माहिती नसल्याचाच जबाब समितीसमोर नोंदवला आणि MIDCच्या वकिलांनी अशा प्रकारचा दावा केलाय जे खडसेंनी समितीला सांगितलं। त्यामुळे खडसेंनी भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यामध्ये आपला जबाब बदलल्याचा आरोप सुद्धा वकिलांनी केलाय। आधी त्यांनी ही जमीन MIDCची नाही असं वक्तव्य केलं होतं, पण त्यानंतर आता त्यांनी थेट घुमजाव करत आपल्याला माहितीच नाही असा जबाब नोंदवला असं MIDCचे वकील चंद्रशेखर जलतारे हे म्हणतात। तब्बल 2 तास खडसे आज झोटिंग समितीसमोर हजर होते। आता दुपारी 2:30 वाजता त्यांची उलट तपासणी सुरू होणार होती, जी आता प्रत्यक्षात सुरू असेल। पहिल्यांदा तर त्यांचा स्टँड असा होता की नाही ते सगळं बरोबर आहे व्यवहार। आता व्यवहार चूक आहे हे जेव्हा लक्षात येऊ राहिलं तेव्हा आता ते म्हणतात मला यातलं काहीच माहिती नाही। ठीक आहे, ही इज फ्री टू टेक हिज डिफेन्स। प्रेयर अशी आहे की प्रायमा फेसी आम्हाला तरी असं दिसतंय, आमचं हेच म्हणणं आहे की हा जो व्यवहार आहे हा सगळा चुकीचा आहे आणि याच्यात खडसे साहेबांनी स्वतःचं वजन डेफिनेटली वापरलेलं आहे असं सकृत दर्शनी दिसतंय। पण या सगळ्या प्रकरणाचा तपास हा योग्य अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक आहे।